अनेक वर्षापासून सकल मराठा बांधव हे जे आरक्षणाच्या मुद्द्यावर जे युद्ध चालू आहे, अनेक ठिकाणी या ठिकाणी आंदोलन देखील चालू आहेत आणि मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी अनेक ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलेले आहेत आणि यांच्याच धर्तीवर या ठिकाणी जे चित्रपट तयार झालेला आहे आणि या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत तर सर आपण सांगाल की कशा पद्धतीचं या ठिकाणी संघर्ष केलेला आहे आणि काय लागले? नमस्कार, मी शिवाजी दोलताडे, डायरेक्टर. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 26 एप्रिल 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर रिलीज होत आहे. या चित्रपटात चित्रीकरण जे आहे आंतरवली आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात केलेलं आहे. याच्यामध्ये जे लोकेशन वापरलेले आहेत ते रिअल वापरले आहेत. ज्या ठिकाणी पाटलांनी आंदोलन केलं असेल, पाटलांचं घर असेल किंवा आजूबाजूचे त्यांचे जे काही लोकेशन आहेत ते रिअल वापरलेले आहेत. त्याचबरोबर चित्रपटामध्ये स्टारकास्टही खूप मोठे आहे. मनोज जरांगे पाटलांची भूमिका रोहन पाटील यांनी केलेली आहे. त्यांच्या मिसेसची भूमिका सुरभी हांडे यांनी केलेली आहे. त्याचबरोबर सागर करांडे, संदीप पाठक, मोहन जोशी, महादेव जोईकर, किशोर चौगले असे भरपूर कलाकार आहेत या चित्रपटामध्ये. आणि आपण पाहतो की पाटलांचा जो खरा संघर्ष जो आहे तो आत्ताचा नाही, 15-20 वर्षापूर्वीचा पाटलांचा संघर्ष आहे. तो संपूर्ण संघर्ष आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेला आहे. आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला एक प्रेरणादायी वाटणारा हा चित्रपट आहे. पिक्चर पाहिल्यानंतर एक ऊर्जा येणार आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये. याच्यामध्ये 4 गाणी आहेत. एक गाणं अजय गोगावले यांनी गायलेलं आहे. दुसरं दिव्य कुमार, आदर्श शिंदे यांनी गाणं गायलेलं आहे. याच्यात 4 संगीतकार आहेत: चिनार महेश, विजय गावंडे, रोहित नागबिडे, अवी लोहार. आणि हा चित्रपट खूप तगडा झालेला आहे. खूप कमी कालावधीचं चित्रीकरण झालेलं आहे. आमच्या 8 ते 10 टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. आणि हा मराठीतला असा चित्रपट आहे की त्याचं गाण्याचं मास्टरिंग जे आहे ते मी लंडनमध्ये केलेलं आहे. हा चित्रपट 26 एप्रिल 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे. तो तुम्ही सर्वजण नक्की थिएटरमध्ये जाऊन पहा. जसं माननीय मनोज जरांगे पाटलांना तुम्ही डोक्यावरती घेतलं, त्यांच्या संघर्षाला तुम्ही साथ दिली, तसं त्यांच्याच या चित्रपटाला तुम्ही साथ द्या. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमध्ये देखील या ठिकाणी कलाकार आहेत. तसं आपल्याला काय वाटते, कशा पद्धतीने? सर्वांना जय शिवराय. मी अभिनेता रोहन पाटील. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील येत्या 26 एप्रिल 2024 ला हा सिनेमा राज्यभर रिलीज होते. जसं आपण पाहतो की दिवाळी असेल किंवा इलेक्शन असेल, जसं राज्यातली लोक एखाद्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट पाहतात, तसा एक हा प्रकार आहे सिनेमा की त्याचे लोक एक दिवस मोजत चाललेत की 26 तारीख कधी येईल आणि कधी आम्ही एकटा नाही अख्खं थिएटर कधी फुल करू, ही आतुरता आहे लोकांकडे. खूप चांगला सिनेमा आहे. मला आपल्या माध्यमातून आम्ही प्रमोशनसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर असताना परभणी जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात आता आलो. आपले आभार व्यक्त करतो. खूप छान वाटते की आम्हाला एका सच्च्या योद्ध्याची, एक खरा माणूस, खऱ्या माणसाची गोष्ट आम्हाला पडद्यावर आणण्याची संधी मिळाली आणि त्या व्यक्तीची भूमिका करायला मला संधी मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने मी जरांगे पाटलांची भूमिका साकारली. राज्याला माझी भूमिका आवडेल आणि जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगायचंय की जरांगे पाटलांचं यश तुम्ही बघितलं, आम्ही बघितलं, पण जरांगे पाटलांचा संघर्ष आपल्याला दाखवायचा आहे आणि तो पुरेपूर संघर्ष ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलाय. आपण पाहू शकता इथं सुरभी हांडे आहेत, ज्यांना जसं मला सांगायचंय की जसं जरांगे पाटलांना त्यांच्या ताईनी एक खंबीर साथ दिली, तसं ह्या सिनेमात सुरभी हांडे जरांगे पाटलांच्या मिसेसच्या भूमिकेत आहेत. त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि सिनेमा खूप चांगला झालाय. राज्याला मला सांगायचंय की तुम्ही एक जात म्हणून हा सिनेमा बघू नका, एक योद्धा तयार कसा झाला, या योद्ध्याने संघर्ष कसा केला, हे या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले आणि लोक बघतील. मनोज जरांगे पाटील यांच्या सौभाग्यवती यांच्या रूपाने या ठिकाणी जी काम करत आहेत, तर ताई आपण सांगा की आपला अनुभव काय असेल, कसं काम? खूप छान अनुभव होता, प्रश्नच नाही. जसं आता रोहनने सांगितलं तसं की कुठलीही जात न बघता आपण जेव्हा कोणाच्या तरी कर्तृत्वावर एक पिक्चर काढावा असा वाटतो, म्हणजे काहीतरी चांगलं केलंच असेल ना त्या व्यक्तीने. सो त्याचं कौतुक म्हणून आपण. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासाठी ही खूपच नवखी भूमिका होती आणि आवडलं मला स्वतःला जरा वेगळ्या रूपात बघायला, कारण प्रत्येक कलाकाराला आवडत असतं की मी वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळं कॅरेक्टर मला साकारता आलं पाहिजे. सो ही माझ्यासाठी तेवढीच चॅलेंजिंग भूमिका होती आणि मला वाटतं हे खरं चॅलेंज आपल्या प्रोडक्शनने सगळ्यात मोठ्या प्रमाणात स्वीकारलेलं आहे, एवढं मोठं आव्हान. कारण की एवढा गरम असलेला विषय त्या क्षणाला हा पिक्चर आणणं हे खूप मोठं, हे खूप चॅलेंजिंग होतं खरं. मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आंदोलन केले, त्यांची मिसेस जी आहे ती घरी राहत होती. आता अशाच परिस्थितीमध्ये आपण चित्रपटामध्ये काम करत आहात, इतर महिलांना काय संदेश संदेश काय? मी तुम्हाला खरं सांगू का, महिलांना खरं तर संदेश द्यायची काही गरज नसते, त्या ऑलरेडी खूप हुशार असतात. असं कधीच होत नाही की महिला फक्त घरचं काम करतील किंवा फक्त बाहेरचं काम करतील. दोन्ही गोष्टी त्या खूप छान पद्धतीने बॅलन्स करू शकतात.
मग मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मिसेस आहेत त्यांनी सुद्धा तेच केलंय. त्या अत्यंत शांत आहेत, पण शांततेत सुद्धा त्यांनी त्यांच्या घराला आणि नवऱ्याला म्हणजे त्यांचं समाजासाठीचं प्रेम हे कसं सांभाळून ठेवलं हे उत्कृष्ट पद्धतीने फिल्ममध्ये दाखवण्यात आलेलं आहे. सो त्यांचाही एक तो संघर्षच होता, तर तो संघर्ष पण तुम्ही 26 एप्रिलला बघा. आपण पाहिलं की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याच हा जो चित्रपट आहे, या चित्रपट हा जे आहे ते 26 एप्रिल रोजी या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. त्यामुळे संपूर्ण नागरिकांनी जे आहे ते हे चित्रपट पाहण्याचे हे करावे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली.